हाय, मी नीलम. मराठी भाषा संवर्धन हा पंधरवडा आता 1 जानेवारी ते 15 जानेवारी असा सगळीकडे साजरा केला गेला. तर आपण बोलकी पुस्तके या व्हॉट्सअप ग्रुपवर अभिवाचन स्पर्धा जाहीर केल्या होत्या आणि त्यामध्ये सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या कथा सुद्धा छान आलेल्या आहेत. तर त्या आपण बोलकी पुस्तके YouTube या ग्रुपवर आपण त्या सगळ्याच 1 बाय 1 शेअर करणार आहोत. तर त्या मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने हा एक केलेला छोटासा प्रयत्न आणि त्याला सगळ्यांनी अगदी भरभरून छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे पण मी आभार मानते आणि खरोखर त्यांनी ज्या काही हुडकलेल्या आहेत कथा किंवा जे काही आर्टिकल्स आहेत ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत आणि ह्या बोलकी पुस्तके YouTube चॅनलला आपण त्याचा जरूर आनंद घ्या, मजा घ्या. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि जे गरजू आहेत त्यांना तुम्ही माझ्या चॅनलची नक्की माहिती पुरवा. पैलतीराचा प्रवास, लेखिका प्रतिमा जोशी, कर्जत, रायगड. नवदीप दिवाळी अंक 2024, वर्ष 2. लेखक मित्रांकडून साहित्यप्रेमी वाचकांसाठी एक भेट. पैलतीराचा प्रवास हा प्रत्येकाच्या आयुष्यातील तिचा प्रवास. वाचन वर्षा जोशी, मुंबई. वादळ, वारा, पाऊस आला की जहाज डगमगायला लागतं. त्यावेळी नावाडी पैलतीर गाठायचा एवढाच निश्चय करून आपले जहाजावरील प्रत्येक प्रवासी कसे सुखरूप पोचतील या दृष्टीने प्रयत्न करतो. त्यावेळी त्याला वाटेतील सौंदर्यस्थळे बघायचंही भान उरत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करून तो किनारा गाठतो. सर्व प्रवाशांना उतरवून तो उतरणारच. इतक्यात जोराचं वादळ येतं आणि त्याचं जहाज पाण्यात बुडायला लागतं. त्यावेळी प्रवासी मात्र स्वतःचा बचाव करण्यात मग्न असतात. नावाड्याकडे किंवा त्याच्या हाकेकडे कोणाचंही लक्ष नसतं. जहाज बुडत असताना त्याच्यामध्ये विचार येतो की आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून सर्वांना किनाऱ्यावर पोचवलं, पण आपलं काय? दुसऱ्यांसाठी जहाज वल्हवताना आपलं जगणं राहूनच गेलं. हा विचार येताच तो अजून जोरात हातपाय मारायला लागतो. नावाडीच तो हार मानणाऱ्यातलं नव्हताच. त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आणि शेवटी किनारा गाठलाच. पण त्याचं जहाज मात्र पाण्यात बुडालेलं होतं. त्याने पुन्हा जोमाने नवीन जहाज बनवायला घेतलं. बाईचंही आयुष्य अगदी त्या नावाड्यासारखंच आहे ना. आयुष्यभर ती घरदार, संसार, मुलं बाळं, नातेवाईक यांच्यातच इतकी अडकून पडते की आपणही एक माणूस आहोत, आपल्यालाही भावना आहेत, हीच ती विसरून जाते. तिचं शिक्षण, तिची स्वप्न, तिच्या भावना यांना सर्वांच्या लेखी आणि हळूहळू अगदी स्वतःच्या लेखीसुद्धा शून्य किंमत असते. फक्त आणि फक्त संसाराचं जहाज सुरक्षित स्थळी पोचवायचं एवढंच तिचं काम, एवढेच तिचं लक्ष. ती नेटाने ते एकच काम करत राहते. आयुष्याच्या प्रवासात अनेक किनारे येतात. जो तो आपल्या आपल्या किनाऱ्याला उतरून आपल्या पुढील प्रवासाला निघून जातो. त्या प्रत्येक वेळी ते प्रत्येकाला आपला आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा हसतमुखाने देत असते. पण मागे वळून तिच्या प्रवासासाठी मात्र शुभेच्छा देण्याची तसदीही कोणी घेत नाही. हो, अगदी कोणीही नाही. तरीसुद्धा ती आपलं जहाज निरपेक्ष भावनेने वल्हवतच असते. शेवटी अशी वेळ येते की सर्व प्रवासी उतरून निघून जातात आपल्या आपल्या वाटेने. उरते फक्त ती एकटी.
तिने किनारा गाठलेलाच असतो. तिच्या लक्षात येतं तोही तिच्यासारखाच एकटा. तो एकटाच तिच्याकडे बघून कृतज्ञतेने हसतो आणि म्हणतो, आता तरी बाईपणाचा वल्ला फेकून देऊन एक माणूस म्हणून जग ग. ती किनाऱ्याकडे बघते आणि हसते. तो म्हणतो, फेसाळणारा समुद्र बघ, किती सुंदर दिसतोय. वाऱ्यावर डोलणारी झाडी बघ, किनाऱ्यावरचा सूर्यास्त बघ. तू हे शेवटचं कधी बघितलं आठवते तुला? तिने नुसतीच नकारार्थी मान डोलावली. अगं, अशी जगत राहिलीस तर तुझं पण जहाज पाण्यात बुडायला वेळ नाही लागणार. तिला आता जाणवलं की आपण आता आपल्यासाठी जगलं पाहिजे, आपल्या स्वतःला जपलं पाहिजे. जहाजातून नाही जमलं, पण पक्ष्यांसारखी झेप घेऊन नक्कीच पहिलं तीर गाठू शकतो. मनातल्या मनात किनाऱ्याला धन्यवाद देऊन ती किनाऱ्याच्या सहाय्याने किनाऱ्याने निघाली, निश्चयाने सज्ज झाली पुढील प्रवासासाठी. बाईपणाच्या नाही, माणूसपणाच्या प्रवासासाठी. धन्यवाद.